कागल तालुक्यातील सोनाळी इथं महायुतीचे उमेदवार नामदार हसन मुश्रीफ यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ शेणवी होते। या गावातील शेतीच्या पाण्यासाठी श्री नवनाथ पाणी पुरवठा संस्था उभारणीला भूविकास बँक आणि केडीसीसी बँकेनं कर्ज दिलं होतं। काही अडचणींमुळे ही संस्था थकीत जाऊन बंद पडली। त्यानंतर भूविकास बँकेनं कर्जमाफीचा निर्णय घेतला। आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं कर्जमाफी करून शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्त करू अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सभेत दिली आहे। माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी या मतदारसंघातील प्रत्येक कामाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा हात लागला असल्याचं सांगितलं। विकास कामांच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट झालाय। हा विकासाचा रथ गतीनं आणखी पुढे जाण्यासाठी मुश्रीफ यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊया असं आवाहन त्यांनी केलं। पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील यांनी यावेळी बोलताना आज विरोधक कोणत्या मुद्द्यांवर मतं मागायला येतात हेच समजत नाही असं सांगून एकही काम केलेलं नाही, मात्र केलेल्या कामाच्या चुका काढत ते आज टीका करताना त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला करावं असं आवाहन केलं। यावेळी अमरीश सिंह घाटगे आणि पी.व्ही. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी समाधान म्हातुगडे, रमेश कोरे, बसू कोरे, सतीश भिवगडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला। या सभेला बिद्रीच्या माजी संचालिका कमल चौगुले, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक NS चौगले, माजी सरपंच अशोक चौगुले, रणजित शेणवी, सीताराम लोंढे, उमाजी पाटील, आनंदराव भिवगडे, सागर चौगुले, अनिल पाटील आदी उपस्थित होते।